तीर्थेषु देवभक्तेषु वैष्णवः. भगवान म्हणतात मला 3 गोष्टी अतिशय आवडतात. भक्तामध्ये वैष्णव, तीर्थामध्ये गंगा, व्रतामध्ये एकादशी. प्रिय भगवंतासी कोटी कोटी, प्रिय भगवंतासी कोटी कोटी, प्रिय भगवंतासी कोटी कोटी. मला माहिती होतं व्रतामाची व्रत श्रेष्ठ एकादशी, व्रतामाची व्रत श्रेष्ठ एकादशी, व्रतामाची व्रत श्रेष्ठ एकादशी, व्रतामाची व्रत श्रेष्ठ एकादशी. प्रिय भगवंतासी कोटी गुणे, भगवंतासी कोटी गुणे, प्रिय भगवंतासी कोटी गुणे. व्रता माझी व्रत श्रेष्ठ एकादशीन प्रिय भगवंतासी कोटी गुणे. आज पवित्र दिवस आहे आणि या पवित्र दिवशी त्यांचं पुण्यस्मरण अतिशय सुंदर नियोजन परिवाराने केलं. काट कसर नाही बरं का भिशे सरकार. सुंदर साऊंड सिस्टीम, सुंदर मंडप, काय वर वशिला लावला तर पाऊसही थांबवला, सगळे सुंदर. म्हणून तांबेले परिवाराला नियोजन सुंदर केल्याबद्दल धन्यवाद देतो. पण त्यांच्या विनंतीला मान देऊन आपणही मायबाप श्रोते लांबून लांबून येऊन त्यांच्या कार्यक्रमाचं सौंदर्य वाढवलं. शंकरराव, भाऊसाहेब, छायाताई, आशाताई, सुजाता, सुनीता या सर्व परिवाराच्या वतीनं श्रोते मायबापालाही धन्यवाद. विठ्ठल व्यक्तीचं महत्व बरं का माणेसाहेब, गेल्यावर कळत असतं हे लक्षात ठेवा. मग ते कोणतीही वस्तू. अति परिचय झाला त्याचं महत्व वाटत नाही. अति परिचय खोटा मान राहत नाही. प्रगट दिसतो भानू जगी तुच्छ पाही, लघुशशी दितीयेचा वंदिती सर्व भावे, म्हणून सकया रे दूर देशी राहावे. अति परिचय खोटा. जावाई असावा, दूरचा असावा, आणि 4-2 वर्षानं येणारा असावा, आणि मग जावयाला किंमत. 4-2 वर्षानं जर जावाई आला तर सासू नाचायचीच राहते. घालीन लोटांगण वंदिन चरण, डोळ्यानं पाहीन जावायाला. अरे जे लेकाला खाऊ घालत नाही ते जावायाला. नकाच मोठी ठेवी गहाण, राखीचा मायाचा मान, राखीचा मायाचा मान, राखीचा मायाचा मान. राखीचा मायाचा मान, राखीचा मायाचा मान, राखीचा मायाचा मान. नाकाचा मोती ठेवी गहाण आणि राखे जावायाचा मान. पण जावाई दूरचा पाहिजे, 4-2 वर्षाने येणारा पाहिजे तर मान. बरं का विषय, जावाई जर दिवसात 4-2 वेळा येत असेल तर सासू वैतागून दरवाजात उभी राहून जावायाला सांग, ए जावाया ते तांबडी बादली भरली नड्यावर माझीच आहे आणि येताना इतका दर्जा खाली जातो. अति परिचय खोटा मान राहत नाही. अति परिचयात अवज्ञा भवती. अति परिचय झाला म्हणजे महत्व वाटत नाही. तसं बापाचं महत्व मुलाला तोपर्यंत वाटत नाही जोपर्यंत बाप आहे. बाप गेल्यावर त्याचं महत्व कळतं. वडील असतात ना बसून जोपर्यंत वजनदार वाटतं घर, वजनदार. बाप गेल्यावर केवढाही मोठा फोटो लावा, दरारा गेला घराचा हे लक्षात ठेवा. तुम्ही कितीही मोठं व्हा, पण घराचं वजन. आणि त्याच्याही पुढे सांगतो, आईपेक्षा बरं का बेशे सरकार, बापाचं प्रेम अधिक असते आईपेक्षा. तरी आईचं का प्रसिद्ध झालं तिचं दिसतंय, याचं लपून आहे. बस एवढाच फरक आहे. लेकीला वाटे लावताना माय लेकी रडतात तर तेव्हा समाज पाहतो सगळ्या.
आई रडती, मुलगी रडती, न गावातल्या 5-50 रडतात. लेक सासऱ्याशी जाता माये लेकी त्या भेटती, आणि कोरड्या नयनाला कसा पाजर फुटती. लेक सासऱ्याशी जाता माये धाई धाई रड, आणि गेला डोंगराच्या आड कसा काळजाचा घड. मग पाद बोक्सा बोक्शी माय रडती, तेव्हा सगळ्या महिला एकमेकीला केवढी रडती माय, केवढं प्रेम आहे, केवढी रडते आई, केवढं प्रेम आहे. अरे कोण नाही म्हणतं. तू बस भाऊ, बसून जा ना, हे रोजचंच आहे आमचं, बसून जा ना खाली. ते 10 लोकांना दिसत नाही तुझ्यामुळे, नाही तर बाजूला ठेव. हे काय आजचं आहे का माझ्या मागं लागले रात्रंदिवस आहे. तोच दिसतो 2 तास समाजाला, राहिलं कीर्तन बाजूला. विठ्ठल विठ्ठल भगवान की जय. तो पूर्वीचा काळ होता भाऊ. नुसता फोटोग्राफर आला तरी लग्नात सगळे लोक त्याच्याकडेच पाहते, शर्टिंग करून यायचं, ते चमकायचं, बस दुसरं काही नाही. आता कोण कुत्र विचारते त्याला. प्रत्येकाच्या खिशात मोबाईल आहे आता. हे फक्त लावून द्यायचं आणि बसायचं तू. मला वाटलं तू बसणार, थोड्या वेळानं बसणार, पण तू ते चालूच उभा, जसं काही सिनेमाचा चालला कार्यक्रम. म्हणून विनंती आहे माझी, हे श्रोते ऐकायला आलेले, बस एवढं लक्षात ठेव. विठ्ठल माय लेकी रडतात सगळ्या, बरं का माने साहेब. गावातल्या महिला रडतात, मग त्यांची चर्चा पहा. केवढी रडती माय, केवढं प्रेम आहे, केवढी रडते आई, कोण नाही म्हणतं. आईचं प्रेमच आहे. तर त्याच्यापेक्षा प्रेम पाहायचं असेल तर घरात जा. काय दिसल? त्या मुलीचा बाप एकटा बसला असेल घरात, त्याचं तोंड पुन्हा भिंतीकडे असेल, त्याच्या दोन्ही हातात उपरणं असेल, आणि लेकीच्या आठवणीनं उपरणं भिजेपर्यंत बाप रडत बसला असेल, त्याचं प्रेम कुठं कमी आहे? फक्त मायचं समाज पाहतो, बापाचं लपून आहे. एवढं लक्षात घ्या. किरकोळ संकट असेल ना, तर मानेसाहेब आईची आठवण येते, आईची. चालता चालता काटा पायात बोचला, सहज म्हणतात माणसं आई ग. पण या उसातून त्या उसात जाताना साप दिसला, बाप रे, इथं नाही आई, इथं बापच. किरकोळ संकटाच्या वेळी आई आहे, पण भयानक संकट येतं तेव्हा बापच आठवतो. आणि याच्यासाठी पुराणाची पुराणं भरलेली आहे. जेव्हा भगवान श्रीकृष्णाचं प्रागट्य झालं, रात्री 12 वाजता ते सौंदर्य पाहलं, बापाला आनंद आवरला नाही. वसुदेव, जेलमधलं प्रकरण आहे, सगळे भागवत पाठ आहे तुम्हाला. जेलमध्ये कडकडून मिठी मारली. माय देवकी रडून म्हणाली, पतिदेव, त्या गेटच्या पुढचा दगड, आणि त्या दगडावर माझ्या भावानं माझे 6 लेकरं मारले. तंगड धरायचा, गरगर गरगर फिरवायचा, नारळ फोडतं तसं डोकं फोडून मारायचा, 6 मारले. एवढं तरी वाचवा. सोडवा सोडवा मिठी, लपवा लपवा जगजेठी. ही मायचं प्रेम. आता बापाचं सांगतो. अंधारी रात्र आहे, सोसाट्याचा वारा, मुसळधार पाऊस, विजाचा कडकडाट, यमुनेला पूर. तरी टोपल्यात कृष्णाला घेतलं, गळा इतक्या पुराच्या पाण्यातून बाप गेला. सुरक्षित बाळाला ठेवून तांबडं फुटायच्या आधी जेलमध्ये वापस आला. अरे मग बापाचं कुठं प्रेम कमी आहे? सुमंत प्रधानानं रथ वापस नेला. माय कौसल्या रडू रडू विचारते, आणलं रामाला? नाही आईसाहेब. रघुनंदन पायी गेला, रथ कारे तू आणला. आणि मग आई रडू लागली, सूर्यवंशी नारायणा, माझा राघव येतो वना. सूर्यवंशी दिनकरा, तापू नको रे भास्करा. अवधरणी माय बहिणी, सांभाळावा कोदंड पाणी. हे माय कौसल्याचं प्रेम. आता दशरथजी निश्चेष्ट पडलेले होते. सुमंत प्रधानानं नमस्कार केला. देखी सचिव जय जीव कही,
केने उदंड प्रणाम सुनत उठऊ व्याकुल नृपती कहो सुमन कहा राम सियावर रामचंद्र की बस कामापुरतं ते चालू द्या म्हणतील आपल्याला कामापुरतं. ताडकन उठले राजे आणलं रामाला. नाही सरकार 14 वर्षाच्या आधी कोणी येणार पण नाही. परिणाम राम राम कही राम 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 कही राम तनु परि हरि रघुवर विरह राहू गये सुरधाम. 6 वेळा राम राम म्हणून राजा दशरथानं प्राण सोडला. माझा दृष्टांत संपला. माय कौसल्येचं प्रेम तिनं रामासाठी हंबरडा फोडला. बापाचं प्रेम त्यानं लेकासाठी प्राण सोडला. मी प्रेम बापाचं सांगतो. अरे बापाचं कुठं कमी आहे. आणि म्हणून ही उणीव आता कधी भरून निघणारी आहे बरे का. आशाताई असेल त्यांनी खूप सेवा केली वर्षभर बापाची. ती वायाला गेली नाही. चौघ्याही बहिणी लक्षात ठेवा. बाप तोंडानं आशीर्वाद देत नसतो. त्याचं हृदय आशीर्वाद देत असतं की यांचं कल्याण हो. लक्षात घ्या. ते शंकरराव असेल तुम्ही अजूनही मोठं व्हा प्रगती करा. पूर्ण तालुक्याभर तुमच्या पाठीहून शाबासकीची थाप पडू द्या भाऊसाहेब. पण एक लक्षात ठेवा शंकरराव विठ्ठलरावच्या शाबासकीत जे प्रेम न स्वाभिमान होता तो टाटा बिर्लाच्याही शाबासकीत नाही. एवढं लक्षात ठेवा. पुत्राच्या विजये पिता संतोषत जाय. पुत्र विजयाचा खरा आनंद होतो तो जन्मदात्या बापाला. एक दिवस सर्वांना जायचं आहे जावं लागतं. गए हुए कभी आते नहीं वो आते नहीं लेकिन हर साल उस दिन उनकी याद आती है. याला म्हणतात पुण्यस्मरण. विठ्ठल विठ्ठल अभंग सर्वांच्या परिचयाचा आहे आणि बरोबर वेळेमध्ये तुम्हाला मी मोकळे करणार आहे. वेळ त्याच्या बाबतीत काळजी नसावी. तुम्ही उठवलं का मला ते भाऊसाहेबाला विचारा. रात्री नाशिकला होतो. पहाटे 3ला उठलो तरी सवयीप्रमाणे तुम्ही कधी या सवयीप्रमाणे पाऊण तास आधी. आता नांदेडला 9 ते 11 आहे. तिथं 1 तास आधी जाणार. तुम्ही विश्रांती घ्या माझं सांगतो अजून नाही. आणि बरोबर आमच्या महाराज मंडळींनी वेळेतच सुरू केला. त्यांनाही सवय आहे. मी तुमच्या भागात आलो तेव्हा तुम्ही आळंदीला गेलते का शिकायला. लक्षात येते तुमचं. आता लयच मोठे झाले मग तेच. इकडे 83 पासून आलो मी बरोबर आहे. हां ना. तेव्हा काय भाऊ माझं वय 26 वर्षाचं होतं. आता 70 चालू आहे ना मग आता. आणि ऑपरेशन 2 झाले मणक्याचे. आता उभं नाही जमत. बस बसून चालू आहे कार्यक्रम. हां नाही का भिसे ते शाळेत होतं माझी बॅग घेऊन स्टँडवर हे बेलवाडीच्या. विठ्ठल अभंग तुकोबारायांचा आहे सर्वांच्या परिचयाचा आहे. आणि त्यांच्या एक महत्त्वाचं सांगतो. संताचंही महत्त्व समकालीन कळत नाही. आता कोणती दिंडी निघू द्या 2 संताचं भजन आहे. ज्ञानबा तुकाराम आहे का नाही. कोणती दिंडी महाराष्ट्रात ज्ञानबा तुकाराम संध्याकाळी गुलाबजाम. चुकीचं आहे का विचारा बोवा लोकांना. अरे ते परेटवाडीचे कुठे बापरे हे जुनी मंडळी मला दिसल्यासारखे झालते आहे. जुने आहे भाऊ. ऊस तोडायला जायचे पण कीर्तनाला यायचे रोज. हां म्हातारं गेलं वाटते. आणि ते आमचं मंडळ आहे जुनं. ठीक आहे तर जुन्या आठवणी आल्या म्हणून सांगतो. कोणती दिंडी निघू द्या ज्ञानबा तुकाराम. ज्ञानबा तुकाराम म्हणणाऱ्याला आता 2024 मध्ये गुलाबजाम हे तर मान्य आहे.
अरे जे लेकराला खाऊ घालत नाही माणसं ते भुवा लोकाला खाऊ घालतात का? हे ज्ञानबा तुकाराम म्हणतंय म्हणून. पण ज्ञानबा तुकारामाचा विचार करा, त्यांना मांडे भाजायला खापर नाही मिळालं. मजा आमची आहे. गावात नाही राहू दिलं. अरे तुकाराम महाराजांना काठीनं बदडलं, गाव सोडावं लागलं. सगळी तक्रार पाटलाकडे येऊ लागली. पाटील, एक तर याला ठेवा गावात, नाही तर आम्हाला सांगा गाव सोडायला. का? दिवसभर कामं करतो ना हा टाळ कुट्या डोकं उठवतो. पाटलानं विचार केला, सगळे गाव जर निघून गेलं तर पाटील की कोणाच्या बळावर? त्यापेक्षा एक हबप हाकलला तर काय बिघडलं? हे तेव्हाचं डोकं. हे तुम्ही जाऊ नका, थांबा, तुकोबारायला बोलवा. काय तुकाराम महाराज काय? अरे तुमच्या भजनानं गावकऱ्यांना त्रास होतो, त्याची कल्पना आहे पाटील. मग गावात राहायचं असेल भजन बंद करा, आणि भजन सुरू ठेवायचं असेल तर गाव सोडा. पाटील, याची मला जाणीव आहे, आणि मी भजन बंद करण्याचा प्रयत्न खूप केला, ते बंदच होत नाही. का? माझी मजा झाली अनावर वाचा, माझी मजा झाली अनावर वाचा, छंदया नामाचा घेतला से, माझी मजा झाली अनावर वाचा, छंदया नामाचा घेतला से, छंदया नामाचा घेतला से, माझी मजा झाली अनावर वाचा, छंदया नामाचा घेतला से, माझी मजा झाली अनावर वाचा, छंद या नामाचा घेतला से. मी प्रयत्न केला पाटील, पण भजन बंदच होत नाही. संतात आमच्यात हा फरक आहे, आम्ही चालू ठेवण्याचा प्रयत्न करतो, बंद पडल्याशिवाय राहत नाही. त्यांनी बंद पाडण्याचा प्रयत्न केला तरी बंद होत नाही. कारण छंद जडलेला आहे. बस जिव्हे झाला चळ, नेघे अवसान ते पळ. मग भजन जर बंद होत नाही तर गावात राहता येणार नाही. चालेल, गाव सोडलं, पण तुकोबारायला प्रश्न पडला, आता काय खावे कोणीकडे जावे? 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 गावात राहावे कोण्याबळे कोण्याबळे, गावात राहावे कोण्याबळे कोण्याबळे. आता काय खावे कोणीकडे जावे? आता काय खावे कोणीकडे जावे? गावात राहावे कोण्याबळे कोण्याबळे, गावात राहावे कोण्याबळे कोण्याबळे. आता काय खावे कोणाकडे जावे? आता काय खावे कोणाकडे जावे? आता काय खावे कोणीकडे जावे? गावात राहावे कोण्या बळे. का? ज्याच्या बळावर गावात राहत होतो तो गावचा मालक. आता मत भीक हा बरोबर आहे. भीक कोण खाणी? आता मत भीक कोण खाणी? आता मत भीक कोण खाणी? आता मत भीक कोण खाणी? कोकणा पाटील गावचे लोक, कोकणा
मृदंगाचार्यापासून हिंद केशरी जाय आज तरी वेळेत सोडतो. कोपला पाटील गावीचे लोक आता मज भीक कोण घाली. भंडारा डोंगर तिथंही उपद्रव होऊ लागला. घोराड्या डोंगर तिथंही त्रास होऊ लागला. भामचंद्र डोंगर सावकारकी बुडाली. दुष्काळ पडला. बायको मेली पण भजन चालूच. वेळ कमी आहे. 1 तास आहे. त्यांचा बालमित्र रस्त्यात भेटला. काय तुकाराम बुवा नुसता इठ्ठल इठ्ठल करत बसला. काय मिळवलं? सावकारकी बुडाली. बायको मेली. मंबाजी बुवानं मारलं. गाव सोडा लागलं. या डोंगरावरून त्या डोंगरावर. आपण एकाच वयाचे. माझ्याकडे बघ किती एकर ऊस आहे. माझा केवढा वाडा आहे. किती म्हशी आहे. किती गाई आहे. तू बसला विना घेऊन इठ्ठल इठ्ठल. तो म्हणला भाऊ चांगली गोष्ट आहे पण एक विचारू. काय? एखाद्या दिवस डोळे लावून विचार केला का तो? काय याच्यातला शेवटच्या दिवशी किती एकर ऊस येणार आहे सोबत? कोणत्या गायीन म्हशी दाव तोडून तू पेटल्यावर स्मशानभूमीत येणार आहे? अरे तू काय सांगतो? इतका एकर ऊस नाही, एवढ्या म्हशीन, एवढ्या गायी. 5 लाख घरं दगडाची, 7 लाख विटाची, 1 कोटी काशाची, 1 कोटी तांब्याची आणि 7 कोटी घरं सोन्याची. सांगा ते कवडी गेली नाही. सांगा ते कवडी जाते संपदा ये बड़ी जाती संपदा जाती संपदा ये बड़ी जाती संपदा. सांगा ते कवडी गेली सांगा ते कवडी गेली सांगा ते कवडी गेली. आता 70,000 रुपये 10 ग्रामची किंमत आहे. घरी गेल्यावर डोकं चालवा, मेंदू बंद पडेल भारताचे. 7 कोटी सोन्याची घरं, 10 ग्रामची किंमत 70,000. 7 कोटी सोन्याच्या घराचा गुणाकार करा संध्याकाळपर्यंत. मला सांगा मग आपलं काय बसतं 10 बाय 10चं. 5 लाख दगडाची घरं होती, 7 लाख विटाची घरं होती, 1 कोटी काशाची घरं, 1 कोटी तांब्याची घरं आणि 7 कोटी सोन्याची. पण नुसती संपत्ती आहे का भिशे सरकार? सत्ता होती ना. काही जवळ संपत्ती असते, सत्ता नाही. ग्रामपंचायत सदस्य आता उभं तरी निवडून येत नाही. संपत्ती आहे, सत्ता नाही. सत्ता आणि संपत्ती आहे, विद्वत्ता नाही. सर्व आहे, घरात दिवा लावायला कोणी नाही आहे ना. कोठे काही एक आहे, एक नाही. पण रावण डोळ्यापुढे आणा. सत्ता आहे, गाढव वळी गजानन. आता 1-1.25 महिन्यानं गणपती बसवायचा कार्यक्रम आहे का नाही? त्या गणपती बाप्पाला काम होतं रावणाकडे गाढव चारायचं. एकनाथ महाराज लिहितात, गाढव वळी गजानन आणि सटवी करी बाळणपण. मजा पहा. सटवी बाळणपणाच्या कामावर होती. आता बाळणपण काही एक होतं का भिशे? 1 लाख मुलं 1.25 लाख नातू होते. घरी गेल्यावर हिशोब करा, म्हणजे 2.25 लाख बाळणपण झाली असेल ना. अखंड हरिनाम सप्तासारखा बोर्डच होता. म्हणून कायम ठेवून घेतली सटवी बाळणपणावर. सटवी करी बाळणपण गाढव वळी गजानन. एक दिवस बघितलं, एक गाढव उपवाशी दिसलं रावणाला. गणपतराव पळतो जावं लागलं. सत्ता आहे काय सरकार? अरे हे गाढव उपवास आहे. म्हातारा आहे ते, त्याच्यानं हरळी तुटत नाही म्हणून उपवास. त्याच्यानं नाही तुटत तर तुम्ही तोडा. माझा हरळी तोडण्याचा आणि गाढव फुकण्याचा काय संबंध? मी सांगतो ते करा. हरळी तोडायची तुम्ही, पेंड्या बांधायच्या, तो भारा डोक्यावर घ्यायचा आणि या म्हाताऱ्या गाढवाला खुंट्यावर आणून खाऊ घालायचा. तेव्हापासून हरळी उचलली गणपतरावनं.
अजूनही ठेवतात डोक्यावर. हे सत्ता आहे. गाढव वळी गजानन सटवी करी बाळणपण. ब्रह्मदेव तर पंचांग पाहायला आहे, वारा अंगण झाडायला आहे, मेघ पाणी शिंपडायला आहे, अग्नी कपडे धुवायला आहे, 9 ग्रहाच्या पायऱ्या आहेत, 33 करोड देवता बंदी खाण्यात आहे. ही सत्ता आहे, संपदा आहे, विद्वत्ता आहे. एवढं सगळे असून सुद्धा सांगा ते कवडी गेली नाही. आणि तू सांगतो माझा इतका एकर ऊस आहे आणि एवढ्या म्हशी आहे आणि एवढ्या गायी आहे. लेका तिथं आजही आले बरं झालं बसा. त्या दिवशी जाहीर झालं ना आपलं पिराळ्याला कीर्तन आहे 31 तारखेला बरोबर. ना शेळगाव तुम्हाला वाटतं का ओळखलं नाही? असं करू नका. विठ्ठल अरे एवढी संपत्ती, विद्वत्ता, सत्ता, सामर्थ्य, 3 वेळा कैलास पर्वत हलवला. एवढं सगळे असून बाबा सांगा ते कवडी गेली नाही. आणि तू सांगतो माझा एवढा एकर ऊस आहे आणि एवढं आहे. महाराज आज कळलं मला. आता तुम्ही सांगाल ते करायला तयार आहे. हे बघ काहीच करू नको, मी सांगतो तेवढं कर. आत्तापर्यंत तू लक्ष्मीच्या रंगात रंगला. ही शब्दाची मजा पहा. लक्ष्मीच्या रंगात रंगला ना. आता थोडा बदल कर. उद्यापासून लक्ष्मी ज्याच्या रंगात रंगली त्याच्या रंगात रंग. रंगी रंगे रे श्री रंगे, रंगी रंगे रे श्री रंगे, रंगी रंगे रंगे, रंगी रंगे रे श्री रंगे, रंगी रंगे रे श्री रंगे, रंगी रंगे रंगे, रंगे 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 रंगे. माया फुलला सी पतंगे, 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 माया फुलला सी पतंगे. शरीर जायाचे ठेवणे, शरीर जायाचे ठेवणे, शरीर जायाचे ठेवणे, शरीर जायाचे ठेवणे, 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 शरीर जायाचे ठेवणे, शरीर जायाचे ठेवणे, शरीर जायाचे ठेवणे, शरीर जायाचे ठेवणे. रंगे रंगे माया फुलना सी पतंगे, माया फुलना सी पतंगे, माया फुलना सी पतंगे, रंगी रंगी रंगे, माया फुलना सी पतंगे, माया फुलना सी पतंगे, माया फुलना सी पतंगे, पतंगे आत्तापर्यंत तू लक्ष्मीच्या रंगात रंगला. उद्यापासून एवढा बदल कर. थोडं बॉक्सच्या पुढे व्हा थोडंसं. ते आवाज थांबतो. बॉक्स मोकळा राहा. हां बस बस. उद्यापासून लक्ष्मी ज्याच्या रंगात रंगली त्या रंगात रंग. म्हणून शब्द आहे रंगे रंगे रे श्रीरंगे. इथे स्त्री शब्दाचा अर्थ लक्ष्मी आहे. स्त्री म्हणजे लक्ष्मी होत असते. इथे संबोधन घ्यायचं नाही का एखाद्या श्रीरंग नावाच्या माणसाला तुकाराम महाराज उपदेश, हे श्रीरंग्या
असं नाही. श्री रंग इथे पदच्छेद करायचा. श्री म्हणजे लक्ष्मी, आणि लक्ष्मी ज्याच्या रंगात रंगली त्याच्या रंगात रंग. आता लक्ष्मी कशाच्या रंगात रंगली सगळ्यांना माहिती आहे. 14 रत्न समुद्रातून निघाली. लक्ष्मी, कौस्तुभ, पारिजातक सुरा, धन्वंतरी चंद्रमा, गावा कामदुदा, सुरेश्वर गजोरंभादी देवांगणा. लग्नामुळे पाठ झालं सर्वांना. अप्स्वम सप्तमुखे विषम हरिधनु शंको मृतम चांबुदे रत्नानिह चतुर्दशम. ही 14 रत्न समुद्रातून निघाली. पण लक्ष्मीनं आपल्याला माळ घालावी, हार घालावा म्हणून सगळे तयारीत होते. लाईनला लागून होते मानेसाहेब समुद्राच्या काठाला. लक्ष्मी हार घेऊन निघाली लाईनच्या पुढून. हे मुंडकं घालायचे हारात. लक्ष्मी झटक्यानं हार का अशानं जमते का कुठं. पुढे थांबली. देवाचा राजा इंद्र पाहला. लक्ष्मीनं विचार केला पती करायला हरकत नाही, स्वर्गलोक ताब्यात आहे. पण थोडा थांबून विचार केला की ब्रह्मदेवाच्या एका दिवसात 14 इंद्र मरतात. देहाचे पुरंदर 14 जाती. मग ब्रह्मदेवाच्या एका दिवसात 14 इंद्र मरतात, तर आपण किती वेळा कुंकू पुसत बसायचं. केलं कॅन्सल. इंद्र केला कॅन्सल. पुढे निघाली. ब्रह्मदेव पाहला सत्यलोक ताब्यात आहे, पती करायला हरकत नाही. पण विचार केला या बाबाला बकरी ईदची सुट्टी नाही, 15 ऑगस्ट नाही, 26 जानेवारी नाही, सेकंड सॅटरडे नाही का. रात्रंदिवस उद्योग चाललाय. ब्रह्मदेवाचा कारखाना बंद नाही. कारखाना म्हणजे तुम्ही आम्ही त्याच्या कारखान्यातली मडकी आहो. कुलाल हाडाचा बाप चहाडाचा, कुलाल हाडाचा बाप चहाडाचा, कुलाल हाडाचा बाप चहाडाचा, कुलाल हाडाचा बाप चहाडाचा. अखंड घडवितो मडकी, अखंड घडवितो मडकी. कामापुरता पुढं या म्हणावं. पुढं पुढं माझं लक्ष आहे. पुढं या, पुढं आहे, जागा देतो मी. तुम्ही येईपर्यंत विठ्ठल विठ्ठल करतो आम्ही. हा विठ्ठल 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 बरं वाटलं आता बसा. कुलाल हाडाचा शब्द आहे ब्रह्मदेवाच्या बाबतीत. कुलाल हाडाचा म्हणजे जातिवंत कुंभार आहे. बाप चहाडाचा परिचय पहा. चहाडाचा बाप आहे. मुलाहून पप्पाचा परिचय दिला. मुलाहून. मुलगा कोण? नारद. बाप कोण? ब्रह्मदेव. मुलगा काय करतो? चहाड्या लावतो. चहाड्या लावण्यात पटाईत आहे त्याचा हा पप्पा आहे. कुलाल हाडाचा आणि बाप चहाडाचा. करतो काय? अखंड घडवितो मडकी रे. रात्रंदिवस त्याचा हा कार्यक्रम चालू आहे. मडकी घड. तुम्ही आम्ही सर्व ब्रह्मदेवाच्या कारखान्यातली मडकी आहोत. बंद नाही कारखाना. सरकारच्या नाकीनऊ आणले. पहिल्यांदा सरकारने सांगून बघितलं 2 किंवा 3 तरी कारखाना आवरेना. सुरुवातीला ते हे नव्हतं सुविधा. तमाशावाले करायचे प्रचार. लाल त्रिकोण कुटुंबाची खूण. कामापुरता आपलं बस. सुरुवातीला त्रिकोण लाल, कुटुंबाची खूण, 2 किंवा 3 मुले पुरे. त्याच्यानं आवरेना समाज. मग सुधारणा केली. हम दो हमारे दो. आता 3 वर नाही, आता 2 वर आणलं तरी आटोक्यात येईना. हम दो हमारा एक. आता पुढं काय निघतंय कोणास माहीत. आम्हाला नाही धोका ब्रह्मचार्याला. तुमचं सांगतो मी. का बाप चहाडाचा अखंड घडवितो मडकी. लक्ष्मीनं विचार केला. रात्रंदिवस आता कारखाना चालू आहे. फिरायला वेळ नाही. केला कॅन्सल. पुढे दुर्वासाकडे बघितलं. पती करायला हरकत नाही.
पण लक्षात आलं बाबाला क्रोध आवरला नाही. त्याच्या पुढे निघाली. परशुरामजीला पाहिलं. 21 वेळा निक्षत्रिय पृथ्वी करायची ताकद आहे, सामर्थ्यशाली आहे. पती करायला हरकत नाही, पण लक्ष्मीनं मागचा आढावा घेतला. म्हणे यानं आपल्या बापाचा ऐकून आई रेणुका मारली. लक्ष्मीनं विचार केला बरं का निंबाळकर, लक्ष्मीनं विचार केला जे बापाचं ऐकून आईला मारतं ते बायको ठेवल का जिवंत. केला परशुराम कॅन्सल. महादेवरावाकडे बघितलं. कैलासपती आहे, पती करायला हरकत नाही. आली म्हणली याच्यासोबत तर फिरायला जायची हिंमत नाही, भूते वेताळ नाचती हर्षयुक्त उमापती. असं करीत करीत 11:15 वाजता भगवान विष्णूपर्यंत आले. ते तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका. आणि भगवान विष्णूला पाहिलं ना, रवी शेसी कडा लोपलिया, रवी शेसी कडा, रवी शेसी कडा लोपलिया, राजस कुमार मदनाचा पुतळा, राजस कुमार मदनाचा पुतळा, राजस कुमार मदनाचा पुतळा, राजस कुमार मदनाचा पुतळा, रवी शशी कडा लोपलिया, रवी शशी कडा लोपलिया, रवी शशी कडा लोपलिया, रवी शशी कडा लोपलिया. स्वरूपाकडे पाहून लक्ष्मी पागल झाले. राजस कुमार मदनाचा पुतळा, रवी शेषी कडा लोपलिया. पुढे आली. भगवान विष्णूनं पाठ फिरवली. पुन्हा पुढे आली. लक्ष्मीचं असंच आहे, ज्याला गरज आहे ना तिथं जात नाही बरं, ज्याला आवश्यकता नाही तिथं गेल्याशिवाय राहत नाही. पुन्हा पाठ फिरवली, पुन्हा पाठ फिरवली, पुन्हा शेवटी भगवान विष्णू म्हणाले, लक्ष्मी तू कितीही प्रयत्न केला तरी तुला फक्त माझ्यापासून चरणाची सेवा मिळेल. आनंदानं नाचू लागली. तिच्या भाग्याचं वर्णन ज्ञानोबारायाने केलं. अभिमान सांडूनी पांडवा, सर्वस्वे करुणी सेवा, आणि ती पाय धुवावयाच्या दैवा पात्र झाली. पाय लक्ष्मीच्या हाती. अखंड चरण सेवेमध्ये. कारण आम्ही लक्ष्मीमध्ये सुख समजतो, पण लक्ष्मीला विचारा, ती म्हणती प्रभूच्या चरणाजवळ सुख आहे. आणि तुकोबाराय सांगतात, तुझे पायी सुख सर्व. इथे सर्व शब्द का वापरला? सर्व सुख. एका एका विषयामध्ये एक एक इंद्रिय सुखी करण्याची क्षमता आहे. एकच इंद्रिय तात्पुरतं एका विषयामध्ये. रूप असेल, फक्त डोळ्याला सुख आहे, नाकाला नाही, है ना. सुगंध आहे, फक्त नाकाला सुख आहे, कानाला नाही. गायन असेल, फक्त कानाला सुख आहे, जिभेला नाही. गुलाबजाम असेल, जिभेला सुख आहे, त्वचेला नाही. स्पर्श असेल, फक्त त्वचेला सुख आहे, बाकी इंद्रियाला नाही. म्हणजे एक विषय एका इंद्रियाला तात्पुरतं सुखी करू शकतं, पण सर्व इंद्रियाला एकावेळी सुखी करणारा भगवान आहे. सर्व इंद्रियाला. डोळे तुम्ही घ्या, अरे सुख पहा विठोबाचे मुख, डोळ्याला सुख. तुम्ही ऐका रे कान, आणि माझ्या विठोबाचे गुण कानाला. तू घेई घेई माझे वाचे. सगळे पाठ आहे तुम्हाला. एकाच वेळी सर्व इंद्रियाला सुखी करणारा तो असल्यामुळे शब्द आहे सर्व सुखाचे आगर, सर्व सुखाचे आगर,
असत्तस्य सतशैव सर्वस्य प्रभवाप्ययत् सर्वस्य सर्वदा ज्ञानात सर्वम येनम प्रचक्षते. हा सर्व शब्दाचा अर्थ आहे. आणि ते सर्व सुख फक्त तिथे आहे, तुझे पायी सुख सर्व आहे. प्रपंचात सुखाभास आहे. माणसं जी जगतात ना ती सुखात नाही जगत, सुखाच्या आशेवर जगणं चाललं. ज्याचं लग्न झालं ना दनाने ते म्हणतं लग्न झाल्यावर सुख झालं, लग्न म्हणतंय, मग मुलगा झाल्यावर सुख झाला, मुलगा शाळेत गेल्यावर सुख गेला, शाळेत म्हणतो पदवीधर झाल्यावर सुख झाला, पदवीधर म्हणतो त्याला नोकरी लागल्यावर सुख लागली, नोकरी म्हणतो त्याचं लग्न झालं सुख झालं, लग्न म्हणतो नातू बघितल्यावर सुख. असं करता करता मरतं. सर्व सुखाची आशा जन्म गेला. माणसं जी जगतात ना ती सुखात नाही, सुखाच्या आशेवर जगतात. आणि मानलं तरी ते उतरत जातं बरं का विषय. प्रपंचातलं सुख उतरत जातं. तारुण्यामध्ये नवरा बायको जेवढ्या प्रेमानं एकमेकाकडे पाहतात तेवढ्या प्रेमानं म्हातारपणात पाहत नसतात. पहिली गोष्ट पाहतच नसतात. आणि चुकून जर एकमेकाकडे पाहिलं तर असे पाहतात का दोघाचं 7 जन्माचं वैर आहे. म्हातारीचे लाल डोळे आणि म्हाताऱ्याचे लाल डोळे दोघाच्या मध्ये थांबलं तर मधलं पेटल. लग्न झालं म्हणजे 2 वर्ष पती बोलतो आणि पत्नी ऐकते. नंतरचे 2 वर्ष पत्नी बोलते आणि पती ऐकतो. तिथून पुढचे सगळे वर्ष दोघंही बोलतात, पूर्ण पिराळे ऐकतं. इतकं बिघडत जातं. प्रपंचातलं जे सुख आहे असं उतरत जातं. उलट परमार्थातलं आहे सुख घडोघडी पाडू लागे, सुख घडोघडी पाडू लागे, घडोघडी पाडू लागे, सुख घडोघडी पाडू लागे. मग राम नामे पुष्पाची आवडी, मग राम नामे सुख घडोघडी सुख घडोघडी मारुना 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 मग रामनामे उपजे आवडी सुख घडोघडी प्रतिक्षण वर्धमान. प्रत्येक क्षणाला वाढत जाणारं सुख आहे ते परमार्थामध्ये. म्हणून किती चांगलं गाणं निघू द्या सिनेमाचं, 6 महिन्यात वर्षात त्या गाण्याचा कंटाळा आल्याशिवाय राहत नाही. निंबाळकर कंटाळले कारण लोक. अशिक्षित आजी सुद्धा सुशिक्षित नातवावर रागावते. गोविंद्या काय पागल झाला का डोक्यात फरक झाला, उठला सुटला जिंग जिंग जिंगाट जिंग जिंग जिंगाट. अरे दुसरं म्हणना वैतागले ना. पण 750 वर्ष झाले रोज आमचा वारकरी विना गळ्यात घेऊन रूप पाहता लोचणी म्हणतो. 750 वर्षापासून तरी आनंद वाढत चालला पण कमी नाही. हा फरक प्रपंच आणि परमार्थातल्या सुखात आहे. म्हणून हे सर्व सुख आहे. तुझे पायी सुख सर्व आहे. मग आतापर्यंत तू लक्ष्मीच्या रंगात रंगला राजा, पण लक्ष्मीला विचार, ती म्हणते मला सुख प्रभूच्या चरणाजवळ आहे. म्हणून लक्ष्मी ज्याच्या रंगात रंगली उद्यापासून तू त्याच्या रंगात रंग. रंगे रंगे रे श्रीरंगे. आणि ते न करता काय बोलला अशी पतंगे. इथं पतंग शब्द आला तरी सगळे विषय त्याच्या अनुरोधाने आपण घ्यायचे. शब्द स्पर्श रूप रस आणि गंध आणि एका विषयाने. याच्यावर स्वतंत्र कीर्तन होईल पण नुसता उल्लेख करतो. हा शब्द येतो मृगविंदिला गजपते स्पर्शे सुखे भाविला रूपे जान पतंग भृंगई तसा गंधे संतोषला मीना ही रससेविता मधुरई प्राणासी पावे बळ पाचाई विषयाशी सेविती त्याची गती ना कळे. कळलं सगळं हो म्हणत जा. अली पतंग मृग मीन गज जलत एकही आज. अली पतंग मृग मीन गज जलत एकही आज.
तुलसी उनकी कौन गती जिनके पीछे पाचही विषय आपल्या माग आहे. ते एकाएकानं गेलं. कुरंग मातंग पतंग भृंग ही संस्कृत मधलं आहे. मी तिन्ही भाषेतली प्रमाणं दिली मी. कुरंग मातंग पतंग भृंग मीना हत्ता पंच बीरे व पंच एकम प्रमादिस कथम न यस्यैवते पंच बीरे व पंच कामापुरता. त्याचं भाषांतरच आहे ते. शब्द येतो मृगविंदीला. हरिण शब्द विषयाने गेला. हरिण ते वाजवणारे लोक बासरी गोड ते वाद्य वाजवतात. ते हरिण असा नादलुब्ध प्राणी आहे माने. ते गवत दातात तर टवकारतं कान तसंच उभं राहतं. मारला बाण पारद्यानं. काही म्हणतील एवढ्या लवकर कसा मारला, अर्धाच तास आहे ना. मारला बाण ते खाली पडलं हरिण. पारधी आला तेव्हा ते पाय घासणार हरिण पारध्याला म्हणतं, अब क्या देखत पारधी पुरा लगा दिया गाव. एक विनंती आहे, जब लग सास शरीर में तब लग बंसी बजाव. हे नाद लुब्धत आहे. मरताना म्हणतं मी मरतो पारध्या, पण शेवटचा श्वास माझ्या देहात आहे तोपर्यंत बासरी वाजवणं चालू ठेव. ही नाद लुब्धता. आणि बघ मी मेल्यावर एक काम कर, सिंग की कर सिंगुटी मांस पका कर खाव. माझं जे डोकं आहे ना ते तुझ्या दरवाजाला लाव, घराची शोभा वाढेल. हरिण सांगतं पारद्याला. आणि माझं मांस आहे ते मुलाबाळांना खाऊ घाल. पण एक प्रार्थना आहे, माझं जे कातडं आहे ना रोज सकाळी संध्याकाळी त्याच्यावर बसत जा आणि बासरी वाजवत जा. हे मेल्यावर सिंग की कर सिंगुटी मांस पका कर खाओ, इस चाम पर बैठ कर घडी घडी बीन बजाव. हे शब्द तो मृगविंदीला. शब्द विषयाने हरिण गेला. गजपते स्पर्शे सुखे भाविला. हत्ती स्पर्श विषयानं. हत्ती पकडणारे लोक जेसीबीनं खड्डा करतात जंगलात. ज्या जंगलात हत्ती आहे. हत्ती पकडणं म्हणजे काय शेळीचं कोकरू आहे का? जेसीबीनं खड्डा करायचा. त्या खड्ड्यावर लाकडं ठेवायची वरून. त्या लाकडावर पालापाचोळा माती टाकायची. त्याच्यावर कागदाची हत्ती तयार करायची. कागदाची नकली 12 फूट उंचीची. तिला काळं लावून हुबेहूब हत्ती नाही असं वाटतं त्या हत्तीला. मग तो हत्ती या हत्तीनी जवळ येतो आणि लाकडं मोडून खड्ड्यात पडतो. मग त्याला बिना अन्ना पाण्याचा ठेवतात 4-2 दिवस. त्याला दुबळा करून टाकतात. मग क्रेननी बाहेर काढतात आणि मग त्याला रस्त्यानं फिरून पैसे गोळा करतात. सर्कशीतली कामं. कशामुळे सापडला? स्पर्श. शब्द विषयाने हरिण गेला, स्पर्श विषयानं हत्ती. शब्द येतो मृगविंदीला. गजपते स्पर्शे सुपे भाविला. गंधेच संतोषला तो भुंगा. शब्द स्पर्श आणि गंध. गंध विषयाने भुंगा. तो भुंगा त्याच्यात 2 प्रकार आले म्हणून थांबलो मी. एक कमळ रात्र विकासणी, सूर्य विकासणी, एक चंद्र विकासणी आहे. एक जे कमळ आहे दिवसा उमलतं आणि एक रात्रीचं उमलतं. सूर्य विकासणी कमळ सूर्य मावळला की मिटतं, सूर्याचा उदय झाला की उमलतं. आणि त्या सूर्य विकासिनी कमळामध्ये हा भुंगा गेला. आत गेला आणि मकरंद सेवन करू लागला. इतका तल्लीन झाला, इतका तल्लीन झाला, इतका तल्लीन झाला. दिवसाची गोष्ट. सूर्य मावळला आणि कमळ मिटलं. आता अडकला का नाही बरं का विषय. विचार करतो भुंगा, जाऊ द्या रात्र काय 5-6 महिन्याची आहे का? सूर्याचा उदय होणार, कमळ विकसित होणार, मग मी घरी जाणार, मग पिंटीला भेटणार. आज चाललंय चिंतन कोणाचं? भुंग्याचं. ताकद नाही. अरे मोठे मोठे लाकडं कोरतो पण कमळात अडकतो. पहा ना, हिंद केशरी पहलवान. एका लंगोटावर अनेक मल्लांना आसमान दाखवायची ताकद. पण कुस्तीला निघाला आणि त्याच्या 5 वर्षाच्या पिंट्यानं दरवाजात धोत्राचा सोगा धरला. कुठं चालला पप्पा? कुस्तीला चाललो. नाही जाऊ देणार. थांबला न बाप. ट्रकला ब्रेक लागल्यासारखा. ताकद नाही. अरे हिंद केशरी आहे.
त्याला पराजय माहिती नाही. दिवसभर अस्मान दाखवायचं काम मोठ्या मोठ्या पहिलवानाला, पण 5 वर्षाचं शेंबडं पोर दरवाजात पकडतं, त्याला नाही जाऊ देत. तसा भुंगा लाकडं करतो पण कमळात अडकतो. हे सगळी मराठी कळली तुम्हाला. विचार करू लागला. जाईल रात्र मग होईल सुप्रभात. कुठे कमळात बसून चाललं चिंतन. जाईल रात्र मग होईल सुप्रभात. सूर्योदयी स्फुटित होईल पद्मजात. सूर्याचा उदय होईल, कमळ उमलल, मग मी घरी जाईल. कोशांतरी अली असे जव चिंतित आहे. असं चिंतन चाललं आणि तिथं हत्तीचा कळप जलक्रीडा करायला आला. नेमका त्याच कमळावर एका हत्तीचा पाय पडला आणि चिरडून मेला. गंध विषयानं भुंगा गेला, शब्द विषयाने हरिण गेला, स्पर्श विषयाने हत्ती गेला, रस विषयाने मासा. ते मासा पकडणारे लोक आहे ना, त्याला ते आमिष गळाला आणि तो गळ फेकतात, ते बरोबर येत आहे. तो गेला पण त्यानं आमिष नेलं नव्हतं घरून. बरं का भाऊसाहेब, तिथं गेल्यावर प्रश्न पडला, पुन्हा गावात जायला 2 तास जातील, म्हणून त्यानं डोकंच आमिष काय लावावं म्हणून तिथं वलसर जागा खोदली. ते सापडले त्याला. काय कुठे त्याला सिदडं म्हणतात, गांडूळ 4-5 इंच लांबीचा गांडूळ. त्यानं विचार केला, एक गांडूळ एका माशाला वापरायचा, केवढं नुकसान भारताचं आहे. आधीच बऱ्याच योजना झाल्यामुळे पैसे कमी पडतात म्हणे, मग आपण कसं काय करायचं म्हणून त्यानं अल्प बचत म्हणून मधून तोडलं. ते मधून तोडलं गांडूळ आणि अर्ध गांडूळ लावलं ते गळ्याला. फेकला गळ पाण्यात, धावला मासा. ते अर्ध होतं पण जिवंतच होतं, नुकतं तोडलं होतं. ते त्या माशाला म्हणतं पाण्यात, मत आओ मेरे लिए, मैं आधा हुआ हूँ तेरे लिए, अगर तू आएगा मेरे लिए, बाहर खडा है तेरे लिए. त्यानं खूप सांगितलं पण यानं नाही ऐकलं. आमिषाच्या असे गळगिळी मासा, फुटून या घसा मरण पावे. रस विषयाने मासा गेला, शब्द विषयाने हरिण गेला, स्पर्श विषयाने हत्ती गेला, गंध विषयाने भुंगा गेला आणि रूप विषयाने पतंग गेला. इथे पतंगाचा दृष्टांत आहे. तो पूर्वी रॉकेलचा दिवा. त्या किड्याला वाटतं की हा माझ्या खाण्याचा पदार्थ आहे. पतंगाला वाटतं, पतंग म्हणजे किड्याचा आहे. खाण्याचा पदार्थ समजून तो ज्योतीवर झडप घेतो, पण ज्योत याच्या खाण्याचा पदार्थ होत नाही, ज्योतीच्या खाण्याचा पदार्थ पतंग होतो. तसं तुला वाटतं विषय मी भोगतो. अरे तू विषय भोगत नाही, विषय तुला भोगतात. इंद्रियाचा विषय कोणताही घ्या, मग विषय बलवान होतात आणि इंद्रियाला दुबळी करतात. मग कोणी कोणाला भोगलं. अजूनही दाताचा विषय सुपाऱ्या. खरं सांगा, सुपाऱ्या संपल्या का दात? इमानदारीनं बोला. ज्याला ज्याला दात नाही त्यांनी खरं सांगा. सुपाऱ्या नात्या पुत्याला ट्रकनं मिळेल, दात एकही नाही राहिला. म्हणजे विषयाला आम्ही भोगत नाही, आम्हाला विषय भोगतात. तसं पतंग दिव्याला खात नाही, दिवा पतंगाला खातो. काय भुललासी पतंग. मग काय करू सांगितलं तुला, काय करू आता. 1 तास झाला ते सांगितलं, रंगी रंगे रे श्री रंगे. आणि ते न करता काय भुललासी पतंगे. ज्याच्या संबंधाने विषय आणि इंद्रिया मेळू होता धनंजया, आणि ते सुख जाय थडिया सांडोणी दोणे. सुख म्हणजे काय, विषय आणि इंद्रिया. इंद्रिय आणि विषय, विषयाची उपलब्धी, इंद्रियाची पाटव्यता, आणि मग त्याला सुख वाटतं. नाहीतर अरे किती श्रीखंड आहे, बासुंदी आहे, लाडू आहे, गुलाबजाम आहे, वाढणारा मालक उदार आहे, पण एक चेहरा उतरून बसलं. अरे श्रीखंड बासुंदी लाडू गुलाबजाम नाही चालत का. मालकाला सांगा ताकात भाकरी आण म्हणावं चुरून. का विषय प्राप्त आहे पण इंद्रियात ताकद नाही, म्हणून विषय आणि इंद्रिया मेळू होता धनंजया. गुलाबजाम खायची आवड आहे आणि वाढणारा मालक उदार आहे आणि याची 42 गुलाबजाम खायची तयारी आहे.
मग आनंद होतो, त्याला सुख म्हणतात. विषय आणि इंद्रिया मेळू होता धनंजया, अरे ते सुख जाय थडिया सांडूने दोन्ही इंद्रिय. अरे इंद्रियाचं एकत्रीकरण असं जे इंद्रिय सांगात ज्याच्यात आहे त्याचं नाव शरीर आहे. आणि मग ते शरीरच जाणार आहे तर सुख किती. शरीर जायाचे ठेवणे, शरीर जायाचे ठेवणे, शरीर जायाचे ठेवणे, शरीर जायाचे ठेवणे, करते अभिलाष जने, शरीर जायाचे ठेवणे, शरीर जायाचे ठेवणे, करते अभिलाष जने, करते अभिलाष जने, शरीर जायाचे ठेवणे, शरीर जायाचे ठेवणे, शरीर जायाचे ठेवणे, जायाचे ठेवणे, शरीर जायाचे ठेवणे, करते अभिलाष जने, करते अभिलाष जने, शरीर जायाचे ठेवणे, शरीर जायाचे ठेवणे, करते अभिलाष जने, करते अभिलाष जने, शरीर जायाचे ठेवणे, शरीर जायाचे ठेवणे, शरीर जायाचे ठेवणे, शरीर जायाचे ठेवणे. देह आदि खाय करा बस, देह संबंधी पसारा, नासिवंत देह जाणार सकळ, शरीर अभिलाष दर्शी ते शरीरच एक दिवस जाणार आहे. एकदा संप्रदायपूर्वक भजन घेऊ, बरोबर करू सगळं. विठोबा विठोबा